नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी करणार आहे गरमागरम चिकन रस्सा आणि भात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. चला, झणझणीत पदार्थ बनवण्यासाठी आधी करायचं आहे वाटण. तर बघा, आज बनवायचं आहे झणझणीत चिकन. मला इथे बनवायचं आहे, त्यासाठी मी ते साहित्य काढून घेतलेले. 2 चमचे मी घेतलेले तीळ, 2 चमचे घेतलेले, तिथे थोडेसे जास्त असतील 2 चमच्यापेक्षा ते इथे घेतलेले. फुटाणे, तर फुटाण्याच्या ऐवजी तुमच्याकडे फुटाणे असेल तर फुटाणे घ्या, नसतील फुटाणे तर चण्याची डाळ असली तर चण्याची डाळ सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. नसेल फुटाणे तर त्या ऑप्शन तुमच्याकडे आहे. 5-7 इथे घेतलेल्या आहेत मी मिरच्या. तर ह्या तिखट मिरच्या नाही आहेत जास्त, ह्या कलरच्या आहेत. तिखटासाठी तर आपण मसाला वापरणारच आहोत. 5-6 त्या घेतलेल्या आहेत. एक सुखं नारळ घेतलेलं आहे. मच्छीचं वाटण जेव्हा करतो आपण तेव्हा मच्छीसाठी ओल्या नारळाचं वाटण खूप छान लागतं, आणि चिकन मटण जेव्हा बनवतो आपण तेव्हा सुकं नारळ त्याला वापरलं जातं, कारण त्याचं वाटण करून आणि ते जे चिकन होतं मटण होतं ते खूप भारी होतं. तर एवढं घेतलेली आहे मी ही याची खोबऱ्याची वाटी अर्धी. 2 घेतलेल्या आहेत मोठे वेलायच्या मसाल्याच्या. 5-6 आहेत लवंग, थोडेसे आहे काळं फूल, आणि 1.5 ते 2 इंच मी घेतलेलं आहे. पातळ आहे हे, जाड असं थोडं कमी घेतलं असतं. तर हे दालचिनी घेतलेली आहे. 10-12 मी इथे घेतलेले आहेत काळे मिरे, 2-3 छोटे मोठे तेजपत्ते, आणि इथे बघा छोटी 1 वाटीला कमी आहे एवढे धने आहे. टीस्पूननी म्हणाल तर 5 टीस्पून मी हे धने घेतलेले आहेत. आणि त्याचबरोबर इथे मी चांगला अर्धी वाटी लसूण घेतलेला आहे. बघा, फक्त ह्याची चोळून घेतलेला आहे, साल काढलेली नाहीये. तुम्ही साल काढू शकता. 1.5 मिडियम साईजचा हा कांदा आहे, एकदम लहान पण नाही एकदम मोठा नाही. 1.5 कांदा आहे, 2 इंच आल्याचा तुकडा आहे, आणि 1 हिरवी मिरची आहे. तर आता सगळ्यात आधी तर आपल्याला हे सगळं साहित्य भाजून घ्यायचं आहे. कांदा कापून घ्यायचा आहे. तर सगळ्यात पहिले तुम्ही खोबरं हे अशा पातळ स्लाइस करून घेते, म्हणजे मिक्सरमध्ये पटकन आपल्याला त्या वाटता येतं आणि भाजायलाही ते व्यवस्थित भाजता येतं. हे बघा, एवढे पातळ ह्याचे हे स्लाइस होतात, म्हणून या किसणीने मी ते करते. खोबऱ्याच्या आपल्या स्लाइस करून झालेल्या आहेत, पातळ, भाजायला सोप्या, आणि वाटायला सुद्धा मिक्सरमध्ये सोपं जातं. उभ्या स्लाइसमध्ये कांदा मी हा कापून घेते. हा काय आपल्याला बारीक वगैरे कापायचं असं काही नाही. थोडंसं असा मोकळा करायचा, पटकन भाजला जातो, आणि चुरला तरी असा पटकन मोकळा होतो. आणि आता हे सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं. कसे व्यवस्थित मसाले भाजलेले असतील तर आपल्या भाज्यांना चव येते. काही भाज्या या बिना कच्च्या मसाल्याच्या म्हणजे बिना भाजल्याच्या सुद्धा केल्या जातात, पण चिकन मटन असेल तर आपल्याला मसाला छान भाजून घ्यायचा आहे. तर चला, आता आपला इथे कांदा पण कापून झालेला आहे. आता पॅनमध्ये आपण हे सगळं साहित्य भाजून घ्यायचं. बाहेरचं दृश्य बघितलं तर बघा, खूप पाऊस चालू आहे, भरपूर सारा पाऊस पडतोय. त्यामुळे मला खिडकी सुद्धा इथे बंद करावी लागलेली आहे, कारण भरपूर पाणी आतमध्ये येते. तर आता आपल्याला इथे पॅनमध्ये भाजून घ्यायचे. हे भाजण्याचाच पॅन आहे माझा. मसाले वगैरे गॅस चालू केलेला आहे. सर्वात आधी आपण कांदा टाकू. ज्याच्याकडे चूल आहे तर चुल्याच्या निखाऱ्यावरती मस्त हे कांदे भाजले जातात. आपल्याकडे ते ऑप्शन नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला कांदा ह्याच पद्धतीने इथे भाजून घ्यायचा आहे. कारण माझ्याकडे मी लहान होते तेव्हा म्हणजे आमच्याकडे चूल होतीच, तर आई नेहमी वाटण करताना 2 कांदे चुलीच्या निखाऱ्यामध्ये मस्त टाकून द्यायचे, ते छान भाजले जायचे ते कांदे. आता आपल्याकडे ते सुविधा नाही आहे, त्यामुळे आता आपल्याला या पद्धतीने कांदा भाजायचा आहे. आता हे लवकर भाजण्यासाठी थोडंसं घालायचं आहे तेल, अगदी थोडंसं. कांदा पॅनवरती मी टाकल्यापासून तेल टाकलं आणि अजिबात हलवलं नाही, पटकन कांदा आपला भाजला जातो.
अगदी सतत हे करत राहिलं तर, कारण आपल्याला थोडासा कांदा पटकन भाजण्यासाठी एकतर मीठ टाकायचं आहे किंवा थोडंसं तेल घालायचं. तेल आता मी तेल याच्यासाठी घातलं की मला बाकीचं जे साहित्य आहे ते भाजून घ्यायचंच आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल आहे, तसंही मग पॅनमध्ये तेल राहतंच, त्यामुळे मग मी कांद्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे. एवढ्याच तेलामध्ये आपले सगळे आता मसाले कसे भाजले जाणार आहे इथे तुम्ही बघणारच आहात. थोडासा कांद्याला तर कलर आलेलाच आहे आपल्याला, तर आपण काय करूया, कांदा थोडासा असा साईडने ठेवूया, एकदम जळालेला नाही आहे कांदा. त्याच्यानंतर आता आपल्याला खोबरं घालायचं. एक साईडने मी खोबरं घातलेलं. एवढ्या तेलामध्ये बघा खोबरं आणि कांदा मस्त होणार आहे. ते कसं ते तुम्हाला दाखवते. कांद्याला भरपूर सारं तेल लागलेलंच आहे ऑलरेडी, आणि पातळ स्लाईस असल्यामुळे आपल्याला खोबरं भाजायला अजिबात टाईम लागत नाही. आता आपल्याला हे खोबरं आणि कांदा मिक्स करायचं, म्हणजे छान आपलं त्याच तेलाचा उपयोग होऊन आणि खोबरं पण मस्त आपलं खमंग त्याच्यात भाजलं जातं. कांदा खोबरं आपलं मस्त भाजलेलं आहे. ते एका डिशमध्ये बाजूला काढून घेऊ, कारण हे आपल्याला थंडगार होऊ द्यायचं. कांदा खोबरं आपलं भाजलेलं आहे. आता आपल्याला घालायचे धणे, तीळ आणि फुटाणे. आता आपल्याला घालायचे सगळे मसाले आणि मिरच्या. अगदी थोडंसं तेलाचं थेंब मिरच्या असल्यामुळे घालायचं आहे. आता तीळ वगैरे त्याच्यातच आपण हे कांदे टाकलं, तीळ जास्त जळल्या जातील, काळे होतील, म्हणून पटकन तीळ तडतडायला लागले की ते पण काढून घ्यायचं. मसाल्यांची ट्रिक आहे एक, ती जर वापरत गेलं व्यवस्थित की भाज्या खरंच छान होतात. बाकी दुसरं काहीही नसतं. चव येणारे पदार्थ म्हणजे फक्त मसाले आहेत, म्हणजे त्याचं प्रमाण आहे, मसाले आहेत, त्याच्यानुसारच आपल्या भाज्या चवीच्या होत असतात. तर त्या पद्धतीने आपण काही गोष्टी या फॉलो करायच्या आहेत. मी मगाशी बोलल्याप्रमाणे की कच्च्या मसाल्यांच्या पण भाज्या केल्या जातात, आणि भाजलेले मसाले सुद्धा खमंग करून आणि व्यवस्थित आपल्याला भाज्यांची चव वाढवता येते. हे बघा कलर बदललेला आहे मिरचीचा पण आणि तेजपत्त्यांचा पण. हेही काढून घ्यायचे. हे सगळे मसाले आपण इथे काढून घेतलेले आहेत. आता मी गॅस बंद करते, आणि या बंद गॅसवर फक्त मला या लसणाच्या पाकळ्या टाकायच्या, आणि ही एक मिरची, आल्याचे मी तुकडे करून घेते, आणि आलं सुद्धा त्याच्यात. तव्यावरती गरम तवा आहे फक्त आता तो. गॅस मी बंद केलेला आहे. आपले मसाले आपले थंड होईपर्यंत मी असंच तव्यावरती ठेवणार आहे. लसूण, मिरची आणि आलं. आपले मसाला थंड झाल्यानंतर मग हे काढणार आहे. तोपर्यंत हे जेवढा गरम तवा आहे तेवढा गरम तव्यावरती गरम होतात. चला, वाटण तर थंड करायला ठेवलेलं आहे. वाटण थंड करेपर्यंत आता आपल्याला इथे बनवायचं आहे बासमती तांदळाचा भात, आणि त्याबरोबरच आपल्याला चिकन बरोबर खाण्यासाठी बनवायची आहे तांदळाची भाकरी. तर आता भात इथे बनवायचा आहे. तर भात मी कधी कुकरमध्ये लावत नाही, कुकरमध्ये शिजवते पण कुकरच्या शिट्ट्या घेत नाही. तर आता इथे मोकळा मोकळा भात आपला होणार आहे. काही जास्त नाही, थोडेसे तांदूळ असतात पण भात भरपूर फुलतो, आणि त्यातले संपूर्ण स्टार्च काढल्यानंतर तो भात डायबिटीजवाले असू दे किंवा आपल्याला सगळ्यांना वेट कोणालाच वाढवायचं नसतं वजन, तर सगळ्यांसाठी तो भात उत्तम आहे. तुम्ही रोज खाऊ शकता. त्या पद्धतीचा इथे भात बनवणार आहे मी. रोज भात बनवते पण त्याच पद्धतीने बनवते. इथे पातेलं घेतले मी, वाटी बघा आहे. बासमती तांदळाचं भात इथे बनवणार आहे. 2 वाटीचा मला इथे भात बनवायचा आहे. हे स्वच्छ 2-3 पाण्याने मी धुवून घेणार आहे. आता तुम्ही इथे बघा,
तांदूळ अगदी तळाशी आहे. त्याच्यानंतर एवढं सारं पाणी मी याच्यामध्ये घेतलेलं आहे. एवढं पाणी आपल्याला या तांदळामध्ये घ्यायचं आहे. भरपूर पाणी, म्हणजे या पातेल्याला अगदी एवढंच रिकामं आहे पातेलं, तेही वरती जाऊ नये म्हणून. कदाचित ते पाण्याचा वापर जर लागला तर पुढे कसा करायचा आहे तेही मी दाखवणार आहे. तांदूळाची वाटी तुम्हाला दाखवलेली आहे, पाण्याची क्वांटिटी दाखवलेली आहे. भरपूर सारे पाणी आपल्याला या भात शिजवताना पातेल्यामध्ये घ्यायचं आहे. चला, तर इथे गॅसवरती मी फुल गॅस केलेला आहे. त्याच्यावरती मी ठेवलेलं आहे पातेलं. आपलं तोपर्यंत वाटाणे आता थंड झालेलं आहे. ह्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला मीठ. थंड आहे म्हणून मी हातानेच ते मिक्स करते, कारण हाताला माझ्या मीठ लागलेलं होतं. गरम पातेला असेल चमच्याचा वापर करा, पळीचा वापर करा, कालथ्याचा वापर करा. तर आता आपण हे गॅस मोठा केलेला आहे, पातेलं ठेवलेलं आहे. तर किती वेळ आपल्याला शिजू द्यायचं आहे, पाणी कुठल्या ह्याला पाणी काढून टाकायचं आहे तेही इथे दाखवणार आहे. तर आता इथे वाटण आपलं थंडगार झालेलं आहे. आता वाटण मी इथे वाटायला घेते आणि तोपर्यंत आपलं इथं ह्या भाताला ठेवलेलं पातेल्यामध्ये ठेवलेल्या भाताला उकळी आली की तुम्हाला दाखवते. 2 वेळेला करून वाटण वाटणार आहे. हे बघा, अर्धं वाटण मी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये लसूण, आलं आणि मिरची घालून 2 वेळेला करून मी वाटण घेणार आहे. वाटण आपल्याला बारीक वाटायचं आहे. मध्ये एकदा आपल्याला याच्यामध्ये चमचा फिरवून द्यायचा आहे. तर इथे बघा, भात उकळायला लागलेला आहे आपला. तर इथे किती वेळ ठेवायचा आहे तेही मी ते सांगणार आहे. आता सध्या भात असा दिसतोय आपला, म्हणजे तांदूळ थोडासा शिजतोय, थोडा फुलला आहे तो असा. चला, इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे. तर इथे बघा, आपल्याला पाणी टाकायची काही गरज पडलेली नाहीये. जवळून तुम्हाला दाखवते. या तांदूळ किती फुलला जातो बघा, मोकळ्या पाण्यामध्ये मस्त हा फुललेला आहे. ह्या स्टेजला आल्यानंतर आपल्याला तांदूळ हा ह्यातलं पाणी काढायचं. आता इथे तुम्हाला मी, म्हणजे तो पटकन असा हेही होत नाही, अख्खाच्या अख्खा दाणा राहतो आणि असा दाबला तर तुटतो. तर आता इथे मी यातलं हे पाणी काढून टाकणार आहे. गॅस मी बंद केलाय. तर इथे बघा, झाकण ठेवून मी याच्यातलं संपूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे. आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि असा आपला हा त्याच्यावरती छान पॅक झाकण ठेवायचं. झाकण ते अगदी खूपच वेळ ठेवावं लागतं असं नाही आपल्याला. आता हार्डली 1 मिनिटभर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. या पद्धतीने हा तांदूळ बघा शिजलेलं पाहिजे. मिनिट आपल्याला झालेलं आहे. हे बघा, वाफ किती तयार झाली. गॅस कमीच आहे. अगदी मोकळा सरसरीत आपला हा भात इथे तयार झालेला आहे, खाली लागलेला नाहीये. ताट वाटताना तुम्हाला भात किती मोकळा सरसरीत आणि एकही दाणा आपला असा भाताचा तुटत नाही. इथे मी जवळून दाखवते. अख्खाचा अख्खा हा भात मस्त राहून जातो. ह्या पद्धतीने भात नक्की करून बघा. गॅस मी बंद करते. भात आपला तयार झालेला आहे. भात तर तयार झालेला आहे. एक पातेलं मी याच्यावरती ठेवलेलं आहे. गॅस आता सध्या कमी केले. एवढ्या वाटीच्या मापाने, बाऊल ह्या मोठा बऱ्यापैकी, तेवढ्या मापाने मी करणार आहे तांदळाच्या भाकरी. तर आता सगळ्यात आधी तर गॅस चालू केलेला आहे, पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच मापाने मला पाणी त्याच्यामध्ये घ्यायचं आहे. या पाण्याला चांगली खळखळून उकळी आणायची. पाण्याला खळखळून उकळी आलेली आहे. जेवढं आपण पाणी घेतलं होतं तेवढंच आपल्याला घ्यायचं पीठ. लाटण्याच्या साह्याने किंवा रवीच्या साह्याने आपल्याला हे घुटून घ्यायचं.
सगळीकडनं मी आपल्याला फिरवत पीठ घुटून घेतलं. ह्याच पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे. आता बघा, ह्याच्यावरती पॅक झाकून ठेवायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. गॅस मी बंद केला आहे आणि आता 5-10 मिनिट तुम्हाला जसं वेळ असेल तसं आपल्याला हे पीठ चांगले झाकण लावून आणि वाफवून घ्यायचं आहे. म्हणजे आपण ऑलरेडी ते उकडलेलं आहे पाण्यामध्ये, पण नंतर झाकण ठेवायचं आहे याच्यामध्ये, कारण गॅस आपण पटकन बंद केलेला आहे. तर इथे बघा 10-15 मिनिट चांगले झालेले आहेत. म्हणजे सहज मी हाताने हे पीठ असं मळू शकते. गरम तर आहेच ते. ह्या पद्धतीने आपल्याला हे पीठ सारखंच जेवढं पाणी तेवढं पीठ घेऊन त्याला घुटून घ्यायचं आहे. गॅस बंद करून झाकण ठेवायचं आहे. 10 मिनिटं आता याला झालेले आहेत. एक ताट घेतलेलं आहे मी, ताटामध्ये आता हे पीठ मळून घ्यायचं. एका पातेल्यात मी थोडंसं थंड पाणी घेतलेलं आहे. थोडं थोडं करून मळा किंवा एकत्र करून घ्या. थोडंसं मी घेतलेलं आहे, अर्ध पातेलं. थंड पाण्याचं थोडंसं आपलं हात घ्यायचं आहे, हाताला चटका लागू नये म्हणून. भाकरी आपल्या पीठ आपण चांगलं मळतो त्याच्यावरच आहे. अगदी छान आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. म्हणून एकदम 10 मिनटं जरी ठेवलं ना तरी पण असं पटकन पीठ मळता येतं. थोडंसं थंड पाण्याचा हात घेऊन. आणि खूपच घाई असेल, गरमागरमच तुम्हाला पटकन, अगदी वेळ नाही आहे, पटापट भाकरी भाजायच्या आहेत, कामं आहेत, तर मग लगेच पीठ घुटून घ्या आणि ताट्यामध्ये काढून आणि वाटीच्या साहाय्याने त्याला गरम असतं म्हणून जरासं आपलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला पीठ मळून घ्यायचं. या पद्धतीने आपल्याला ते प्लेन पीठ असं एकदम मस्त आहे मळून घ्यायचं. सारख्याच अगदी भाकरी येण्यासारखे सारख्या आकाराचे गोळे याच पिठाच्या पातेल्यात आपल्याला गोळे करून ठेवायचे. त्याच्यात झाकण ठेवायचे आणि भाकरी लाटायला घ्यायच्या. तीन 6-9 भाकरी आपल्या याच्यात होणार आहे. झाकण ठेवायचं आहे. आता भाकरी लाटायला घ्यायची. गॅसवर मी तवा ठेवलेला आहे. मोठा गॅस आहे, कमी केलेला आहे, तवा ठेवलेला आहे. आता या ज्या ताटाचा वापर आपण पीठ मळण्यासाठी केला, तर इथे याच ताटाचा वापर करून इथेच मी आता भाकरी ह्याच्यात मळून घ्यायचं आणि याच ताटावरती लाटायचं. डबल आपल्याला पोळपाट लाटणं भरवण्याची काही गरज नाही आहे. लाटणं आपल्याला घ्यावं लागणार आहे ताटाचा. पोळपाटाच्या ऐवजी मी ह्याच ताटाचा वापर करते. थोडंसं पाण्याचा हात घेऊन पुन्हा छान मळून घेतला. ताटाच्या खाली एक कपडा घेतलेला आहे स्वच्छ आणि याच्यावरतीच मी आता ही भाकरी लाटणार. कपडा घेतला त्याचं कारण असं आहे की आपलं ताट सरकू नये म्हणून मी इथे कपडा घेतलेला आहे. थोडंसं तेल लावलेलं आहे भाकरीला, सॉरी ह्या उंड्याला. हलक्या हाताने आपल्याला हे लाटायचं. थोडंसं असं वाटलं चिटकते, थोडंसं अगदी पिठाचा हात घ्यायचा आहे. खूप जास्त पीठ नंतर लावलेलं नाही.
अलगद भाकर उचलता येते बघा. मस्त पातळ आपली चपातीसारखी भाकरी लाटून झालेली बघा. तवा पण आपला तपलेला आहे. अलगद भाकरी आपल्याला तव्यावर टाकायची आहे. गॅस कमीच आहे. याच पद्धतीने आपल्याला भाकरी सुद्धा करून घ्यायच्या आहेत. उंडे जरी केलेले असतील, जरी अगोदर पीठ मळलेलं असतं तरी सुद्धा थोडंसं पाण्याचा हात घेऊन आणि परत आपल्याला उंडा छान असा मळून घ्यायचा आहे. म्हणजे अजून आपली भाकरी छान येते, फाटत नाही, काही नाही. लाटताना त्याला क्रॅक जात नाही, पद्धतशीर आपला उंडा तयार होतो. अजून थोडीशी या भाकरीला असं नाही आहे की आतमध्ये खूपच जास्त म्हणजे त्याला कलर यायला पाहिजे किंवा असं. हे बघा, शुभ्र पांढरी दिसते भाकरी. उलटी टाकलेली आहे. आता गॅस इथे कमीच आहे. एका कपड्याच्या साहाय्याने आपल्याला ही भाकरी भाजून घ्यायची. आता थोडंसं गॅस मी वाढवते. अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला दाबायची होती, नाही तर ती तव्याला चिपकू शकते. आता गॅस मी परत कमी करते. थोडासा गॅस मी वाढवला होता. गॅस आपल्याला कमी जास्त भाकरीच्या तव्याच्या अंदाजानेच करायचा आहे. कोणाचा तवा हलका असतो, पटकन तपला जातो. तर गॅस नेहमीच अगदी फुल ठेवायचा आहे असं नाही आहे. आपल्याला भाकरीच्या भाजण्याच्या अंदाजावरून कळते की आपल्याला गॅस आता कमी करायचा आहे, जास्त करायचा आहे वगैरे. त्याच्या अंदाजाने आपल्याला समजून घ्यायचं आहे. मस्त पातळ भाकरी इथे आपली तयार झालेली आहे. छान आपली भाकरी इथे भाजलेली आहे. तर तरी ही भाकरी फुगते. हे बघा, चपातीसारखी अगदी ही भाकरी होते. दोन्ही साईडने आपली भाकरी एकदम मस्त झालेली आहे. याच पद्धतीने मी संपूर्ण भाकरी तयार करून घेणार आहे. तर ह्या पद्धतीने इथे माझ्या संपूर्ण भाकरी तयार झालेल्या आहेत. हे बघा, मस्त भाकरी. जर का तव्याचा अंदाज घेत घेत जर का आपण गॅस कमी जास्त करत राहिलो तर अजिबात भाकरी जळत नाही. पांढऱ्या शुभ्र ह्या भाकरी मस्त तयार होतात. आणि जर तुमचा तवा हलका असेल तर अगदी मिडियम म्हणजे अगदी कमी गॅसवरतीच ह्या भाकरी शेवटपर्यंत होतात. तवा जड असेल तर तुम्हाला मध्ये मध्ये थोडासा गॅस फुल करावा लागणार आहे, नाहीतर आपल्या भाकरी खाली चिटकतील. जर हलक्या तव्यावरती तुम्ही सततच मोठा गॅस ठेवला तर मग भाकरी करपू शकते, तव्याला चिटकू शकते. मग तुम्हाला एवढी अशी सरसर कपडा घेऊन आणि अशी फिरवत फिरवत भाकरी भाजता येणार नाही, कारण चिटकली की त्याला मग कालथानीच वरती करावं लागतं. तर ह्या पद्धतीने आपल्या सगळ्या भाकरी इथे तयार झालेल्या आहेत. या पद्धतीने सोपी पद्धत आहे. कधीच केल्या नसेल तर नक्की भाकरी करून बघा. आपल्या भाकरी इथे तयार झालेल्या आहेत. चला, वाटण झालेलं आहे, भात झालेला आहे, भाकरी झालेली आहे. तर आता इथे मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि एका चाळणीमध्ये ते स्वच्छ धुवून आणि त्याचं पाणी निथळायला ठेवलं. एक मोठं साईजचं पातेलं मी घेतलेले. यामध्ये आपल्याला हे पीस टाकायचे. पातेल्यामध्ये मी पीस काढलेले आहे, स्वच्छ हात धुवून घेतले. आणि आता इथे आपल्याला घालायची हळद. एक छोटा टीस्पून भर मी हळद घातलेली आहे. बघा, थोडं घालायचं आपल्याला हिंग आणि अगदी थोडंसं घालायचंय मीठ. एकदम खूप जास्त मीठ नाही घालायचंय, कारण त्याचा आपल्याला अंदाज आला पाहिजे. या पद्धतीने आपल्याला मीठ घ्यायचंय.
व्यवस्थित मी हातानेच मिक्स करते. सर्व पीसला हळद, हिंग आणि मीठ आपल्याला असे चोळून घ्यायचं. आता जरी एकदम पिवळे दिसत नसलं तरी आपलं हे नंतर छान याला हळद अशी लागलेली असते. आता ह्याच्यामध्ये घालणारे बटाटा. तर चिकन मध्ये बटाटा बरेच जणांना वेगळं वाटू शकतं, पण चिकन मध्ये बटाटा खरंच छान लागतो. आम्हाला तरी आवडतो, आम्ही घालत असतो. साल मी काढून टाकते. बटाटा धुवून घेतलाच आहे, साल काढायचीच होती तरी सुद्धा हाताला घाण लागते म्हणून मी व्यवस्थित धुवून घेतलेला आहे आधी. चिकन मधला बटाटा सगळ्यांना आवडतो आणि हा खूप जास्त बारीक याचे पीस करायचे नसतात, तर मी आता इथे दाखवणार आहे. बघा, एका बटाट्याचे तर मी मोठे मोठे 4 केलेले आहेत तुकडे, आणि असेच आपल्याला ते करायचे. कारण ज्याला आवडतं तो घेतो, ज्याला नाही आवडत बारीक त्याच्यामध्ये अगदी ते हे होत नाहीत, असे विरघळत नाहीत किंवा असे खूप जास्त शिजत नाहीत. या पद्धतीने बटाट्याचे आपल्याला हे फोडी करायचे आहे. गॅसवरती पातेलं ठेवलेले मी. आता गॅस मी मिडियम करणार आहे. मिडियम गॅसवरती आपल्याला त्याला चांगलं पाणी सुटू द्यायचंय. ह्याच्यावरती झाकण ठेवून मी त्याच्यात पाणी टाकणार. जसे खोलगट मी एक ताट घेतलेलं आहे मोठ्या साईजचं, त्याच्यावरती मी पाणी टाकणार आहे. अगदी मोठा तांब्याभर पाणी हे आहे, पातेलं भरून मी इथे पाणी टाकलेलं आहे. तर पाणी पण गरम होतं आणि इथे आपल्याला चिकनला कसं पाणी सुटतंय तेही इथे दिसणार आहे. मीडियम गॅस आहे. तर आता आपल्याला हे 15 ते 20 मिनिटानंतर मी दाखवणार आहे. तोपर्यंत हे वरती पण जात नाही, कारण पातेलं मोठं आहे, वरती झाकणामध्ये पाणी आहे, त्यामुळे ह्याला छान पाणी सुटेल. गॅस आपला फुल नाहीये, मीडियम गॅस आहे, त्यामुळे हे जळणार पण नाही, खाली लागणार पण नाही आणि याच्यावरती पण पातेल्याचे येणार नाही. तर आपण बघू थोड्या वेळामध्ये. 10 ते 15 मिनिटानंतर मी इथे तुम्हाला हे दाखवते. त्याला हे बघा 10-15 मिनिटं झालेत. वाफ पातेल्यामध्ये बघा किती तयार होते आणि एकही थेंब वरचं आपण पाणी टाकलेलं नाही तरी सुद्धा पाणी बघा किती तयार झालेलं आहे. बघा असं हे करून दाखवते पातेलं. थोडं पाणी याच्यामध्ये तयार झालेलं आहे. थोडंसं वरती जे गरम पाणी आहे ते आपल्याला थोडंसं याच्यात घालायचं आहे. आणि आता आपल्याला परत पॅक झाकण ठेवायचंय आणि हे छान शिजून घ्यायचे. 10-15 मिनिटानंतर छान वाफ तयार होते. त्या वाफेमध्ये मस्त ते हळद, हिंग वगैरे ते छान मिक्स होतं, पाणी सुटतं आणि आता आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे. तर बघूया, चिकन मला असं वाटतं आता छान शिजलेलं असणार आहे. बघा व्यवस्थित आता हे शिजलेलं आहे. गरम आहे. तर हे दुसऱ्या पातेल्यामध्ये मी काढून घेते आणि ह्याच पातेल्यात इथे मला फोडणी द्यायची आहे. तर पातेलं मी तेच रिकामं करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी घालते तेल. तुम्हाला इथे तेल दाखवते. हे बघा 2 पळ्या मी इथे तेल घातलेलं आहे. गॅस बंद करून आणि याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. वाटण घालणार आहे आणि नंतर मी इथे गॅस लावणार आहे. जर पातेलं पातळ बुडाचं असेल तर ते केव्हाही गरम झाल्यानंतर जोरात आवाज होतो आणि असं वरती येतं ते. तर ही काळजी आपण घ्यायची आहे. तुम्हाला कधी अनुभव आला असेल तर तुम्हाला माहितीच असणार आहे, पण ह्या पातेल्याचा अनुभव मला आलेला आहे. म्हणून मी नेहमी ह्याच्यामध्ये काय बनवायचं असेल गॅसवर तर गॅस बंद करून आणि नंतर ह्याच्यामध्ये वाटण वगैरे घालून फक्त तेल घालून गरम करायला ठेवत नाही. चला तर गॅस मी चालू करते आणि हे बघा वाटण मी लगेचच टाकणार आहे. कारण एकूण एकच असतं की सणसणीत तेल गरम करायचं आणि वाटण घालायचं आणि नंतर परतवायचं. आणि आता ते मात्र व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचंय. तर ते आता किती कलसायचं आहे याच्यामध्ये तेलामध्ये ते मी इथे दाखवते. कारण जेवढं वाटण तुम्ही व्यवस्थित तेलामध्ये परतवाल तेवढे तुमची रस्सा एकदम छान होतो.
तेल गरम जसं जसं होईल तसं तसं हे वाटण याच्यामध्ये छान परतायला लागणार आहे. तर बघा जसं जसं तेल गरम होते फक्त खाली लागू द्यायचं नाहीये, व्यवस्थित आपल्याला ते कालथ्याच्या सहाय्याने व्यवस्थित आपल्याला ते परतून घ्यायचे. तर आता हे खूप छान मी वास सुटेपर्यंत अगदी घमघमाट सुटणार आहे याचा. किचन मधला वास हॉलच्या बाहेर गल्लीत सुद्धा बाहेर येतो, एवढं छान आहे वाटण. मस्त परतवायचं आहे आणि हे एकदम मोठ्या गॅसवर करायचं नाही, मिडियम गॅस आहे, मिडियम गॅसवरती आपल्याला हे करायचं आहे. तर तेल चांगलं गरम होईपर्यंत इथे मी गॅस फुल ठेवलेला होता, आता मी गॅस मिडियम केलेला आहे, कमी पण नाही. हे बघा छान हळू मस्त कमी मंद आचेवरती आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे. रस्सा एकच नंबर होणार आहे, चवीला पण आणि दिसायला पण. तुम्ही इथे बघणार आहातच. आता कमी गॅसवर पण वाटण अजून लवकर व्हायला पाहिजे, कारण गॅस कमी आहे. तर काय करूयात, कमी गॅस करून आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला तेलामध्ये हा मसाला मस्त परत 1 ते 1.5 मिनिटानंतर आपण झाकण काढून बघूया. 1 मिनिट झालेला आहे. वाफ गेल्यानंतर इथे दिसतंय की आपलं वाटण आणि कसं तेल सोडलेलं आहे. मी जवळून दाखवते. याच्यामध्ये घालायचे हा रस्सा भाजीचा मसाला आहे. तर हा मी 2.5 टीस्पून घेतलेला आहे आणि यामध्ये मिरची आपण घातलेली आहे. ती जास्त तिखट नाही, पण मिरची आहे ती, म्हणजे एकदम तिखट नाही, पण कलर आणि तिखट असे प्लस ती आहे. थोडस पाणी घालायचंय आणि आता आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं. थोडस हे बघा वाटणाला आपलं तेल सुटलेलं आहे. यापेक्षा जास्त आपल्याला आता हे परतवायची गरज नाहीये. झाकण ठेवून आपण मस्त हे आपलं वाटण अगोदरच हे करून घेतलेलं आहे, तेलामध्ये परतून घेतलेलं आहे. तर आपलं हे शिजवून घेतलेलं चिकन आपण याच्यात घालायचंय. वाटणाचंच पाणी आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी व्यवस्थित सगळीकडून मिसळून घेतलेलं आहे, तर ते याच्यामध्ये घालणार आहे. खूप जास्त पाण्याचाही वापर इथे करायचा नाहीये. तर आधी आता आपण मिक्स करू. खूपच घट्ट ग्रेव्ही सारखं किंवा खूपच पातळ असं ठेवायचं नाहीये. ते इथे मी तुम्हाला दाखवतेच. तेच पातळ सगळं मिसळून घेतलेलं आहे मी. फायनली एवढंच पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचंय. तर मीठ आपण अगोदर थोडंसं टाकलेलं आहे. आता मला माहितीये त्या अंदाजानुसार मी इथे मीठ घालणार आहे आणि खळखळून आपल्याला एक उकळी घ्यायची आणि थोडीशी घालणार आहे वेलची पूड. त्याला इथे मस्त खळखळून उकळी आलेली आहे चिकनला. आता आपल्याला घालायचं याच्यावरती कोथिंबीर. चला, आणि भाकरी भात झणझणीत चिकन आपल्या इथे तयार आहे. शिजलेलं आहे चिकन, त्यामुळे आपल्याला फक्त एक उकळी घ्यायची होती. ते छान कमी गॅसवरती मी उकळून घेतलेलं आहे. तर गॅस मी इथे बंद करणार आहे आणि आपलं जेवण इथे रेडी झालेलं आहे. भात भाकरी आणि मस्त चिकन. चला, तर मी गॅस बंद करते. चिकन आपलं मस्त तयार झालेलं आहे बघा, मस्त वास सुटलेला आहे. चला मंडळी, झणझणीत चिकन, तांदळाची भाकरी आणि भात, इथे आपलं जेवण तयार आहे. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा. परत भेटूया असेच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.